नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांचे श्री श्री रविशंकर राजेवाडी साखर कारखान्यावर तीव्र आंदोलन। सोमवार 5 फेब्रुवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात राजेवाडी येथे श्री श्री रविशंकर साखर कारखाना सुरू आहे। कारखान्याने पहिली उचल 2700 रुपये जाहीर करून कारखाना सुरू ठेवलेला आहे, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी तो दर 3000 रुपये जाहीर करावा अशी मागणी केलेली आहे। यासाठी कारखान्याच्या गेटवर मोठे आंदोलन करण्यात आले होते। आंदोलनकर्त्यांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे कारखान्याच्या परिसरात काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले होते। त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा बोलवण्यात आला होता। दर जाहीर केल्याशिवाय वाहन पुढे जाऊ देणार म्हणून आंदोलकांनी गेट समोर टया मांडला होता व उसाचे भरलेले ट्रॅक्टर अडवले होते। प्रशासनाने शेतकऱ्यांची परीक्षा पाहू नये अशी विनंती आंदोलनकर्त्यांनी केली, अन्यथा कारखान्याच्या गव्हाणीत आम्ही उड्या घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला। शेतकरी संघटनेने बराच वेळ वाहने रोखून धरली होती। श्री श्री रविशंकर साखर कारखान्याच्या गेट समोर घोषणाबाजी करून कारखान्याचा परिसर दणाणून सोडला होता। यावेळी भागातील अनेक शेतकरी आंदोलनामध्ये सामील झालेले दिसून आले। कारखान्याचा परिसर काही काळ तणावग्रस्त झाला होता। इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। वतीनं श्री श्री रविशंकर राजेवाडी या कारखान्यावर ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे आणि या कारखान्याची ऊस वाहतूक आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलेली आहे। या कारखान्याची पहिली उचल 2700 रुपये आहे। जोपर्यंत 3000 रुपये जाहीर केली जात नाही तोपर्यंत कारखान्याचं एकही वाहन गाळपासाठी आज जाऊ देणार नाही असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे, पोलिसांना आमची विनंती आहे, आम्हाला जास्त वेळ हे करायला भाग पाडू नका, अन्यथा आम्ही गव्हाणीत घुसू, गव्हाणीत उड्या मारू, कारखाना बंद पाडू। त्यामुळे तात्काळ दर जाहीर करावा, अन्यथा हे आंदोलन आणखी वेगानं आणि तीव्र गतीनं आम्ही सुरू करू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो!